नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी अतिशय आनंदाची व महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। महाराष्ट्र शासनाने नवीन योजना लागू केली आहे। त्या अंतर्गत महिलांना आता प्रतिमाह 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर या योजनेचे नाव काय आहे, ही योजना कशी सुरू होणार, ही योजना कधीपासून योजना लागू होणार आहे, या संदर्भात सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। कोण चालवणार, तर महाराष्ट्र शासन ही योजना चालवणार आहे। लाभार्थी कोण असणार, तर राज्यातील महिला या योजनेचा लाभ घेणार आहेत। लाभ काय देणार आहे, तर महिलांना दरमहा 1,500 रुपये म्हणजेच वार्षिक 18,000 रुपये देणे। अर्ज पद्धत कशी आहे, ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज होणार आहेत। योजनेची अंमलबजावणी म्हणजेच ही योजना कधीपासून सुरू होणार, तर 1 जुलै 2024 पासून ही योजना सुरू होणार आहे। जर तुम्हाला या योजनेसंदर्भातचा शासन निर्णय म्हणजे GR पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथून तुम्ही तो GR डाउनलोड करू शकता व लाभ घेण्यासाठी पात्रता काय असणार आहे। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ते आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत योजनेचा लाभ घेता येतो। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। हे सर्व घटक या योजनेसाठी पात्र असणार आहेत। या योजनेसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहेत? योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक आहे। लाभार्थ्यांचे आधार कार्ड सोबत लागणार आहेत। महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला आवश्यक। सक्षम पदवी अधिकारी यांनी दिलेला कुटुंबाच्या प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्नात 2.5 लाख पर्यंत असावे। बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्सची प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सादर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र, हे सर्व डॉक्युमेंट या योजनेसाठी लागणार आहेत। तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? योजनेचा अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतूद्वारे, सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरला जाऊ शकतात। यासाठी पुढील प्रक्रिया आहे। पात्र महिलांस योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावे लागेल। जर महिला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नगरी, ग्रामीण, आदिवासी, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड, सेतू, सुविधा केंद्रात यास उपलब्ध असणार आहेत। या ठिकाणी अर्ज सादर केल्यानंतर अर्ज प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे। त्यानंतर अर्जात महिलांनी स्वतःच्या ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक आहे, जेणेकरून फोटो आणि KYC त्यांची करता येणार आहे। तर या योजनेच्या अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना वार्षिक 18,000 रुपये म्हणजे प्रतिमाह 1,500 रुपये इतके देण्यात येणार आहेत। तर ही योजना 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार आहे। तर या संदर्भात अर्ज अजून मागवण्यात आलेले नाही आहेत, पण लवकरच्या योजनेचा अर्ज सुरू होणार आहेत। तर त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही डॉक्युमेंट तयार करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही अर्ज सुरू होतील, अर्ज हे 1 जुलै 2024 पासून सुरू होणारच आहेत। तर नवीन अपडेट जेव्हा येईल तेव्हा आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत। त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ते देखील जॉईन करून ठेवा। तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या नवीन योजनेची माहिती पाहण्यासाठी आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे।